जाती व्यवस्था आणि संबंधित प्रश्न किंवा समस्या. रूट काय आहे, मूळ शब्द काय आहे, हा आहे कॅस्टस. भले तुमची मीडियम मराठी असेल पण तुम्हाला कॅस्टस असंच लिहायचं आहे तिथे, ते ट्राय करू नका कॅक्टस लिहिण्याचा. ओके, येस, कॅस्टस याचा अर्थ काय होतो ऍक्च्युली, प्युअर. सॉरी, आपण काय म्हणू याला, प्युअरच करा ऍक्च्युली समजून घेण्यासाठी, कारण तसा पण मला वाटत नाही तसा प्रश्न येईल की तुम्हाला रूट द्यावं लागेल. लॅटिन शब्द आहे, पण हा या लॅटिन रूट पासून हा शब्द कुठे वापरण्यात येत होता ऍक्च्युली, स्पॅनिश आणि पोर्तुगीज लँग्वेज मध्ये वापरण्यात येत होता. जे काय असेल स्पॅनिशचं स्पेलिंग, आणि दुसरं कोण आहे, पोर्तुगीज. ओके, हेच पोर्तुगीज कुठे आले नंतर, भारतामध्ये, आणि यांनी शब्द मग कॅस्टस नाही काय वापरला, कॅस्टा हा शब्द ते वापरायचे. इथे कशासाठी वापरला त्यांनी तो शब्द ऍक्च्युली, कुळ, ब्रीड, ओके, याच्यासाठी वापरला. पण भारतात आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथे लोकांचे पण ब्रीड आहेत, लोक वेगवेगळे आहेत, ते त्याला काय म्हणतात, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था. तर त्यांनी मग जाती व्यवस्थेसाठी, वर्ण व्यवस्थेसाठी कुठला शब्द वापरला, त्यांनी कॅस्टा शब्द वापरला. पुढे ब्रिटिशांनी म्हणजे माहिती आहे आपल्यावर राज्य केलं, तर त्यांनी कॅस्टाचं काय केलं ऍक्च्युली, कास्ट असं नामांतरण केलं ऍक्च्युली. हा शब्द भारतात रुळला आता, कास्ट. याचा अर्थ कास्ट हे ब्रिटिश इन्व्हेन्शन आहे असं नाही होत, फक्त त्यांनी शब्द दिला, जाती तिथेच असेल. ग्रेट, मुद्दा क्लिअर आहे. नंतर जात, रूट काय आहे, जन. जनचा अर्थ काय होतो, सिंपली जन्म. आणि वेगवेगळे इटिमॉलॉजिकल मिनिंग दिले आहे, पण आपण एक ऍग्री केलेलं क्लाससाठी काढलेलं आहे. ओके, जन्म होतो. ओके, याच्या आधी तुम्हाला रेफरन्सेस मध्ये जुन्या कधी पण जाती शब्द मिळत नाही, म्हणून काही लोक म्हणतात की याच्या आधी जाती व्यवस्था नव्हती, पण ते चुकीचं आहे. शब्द कुठला आढळतो तिथे, ज्ञाती. कुठला शब्द आढळतो याच्या आधी, ज्ञाती. आणि ज्ञातीच करप्टेड व्हर्जन काय ऍक्च्युली, हे जाती आहे. यच काय होतं, ज होतो. ज्ञातीमध्ये काय आहे, य आहे, त्याचं जाती झालं, ग गळून पडला ऍक्च्युली. ओके, समजा यमुना जमुना होतं, कालच सांगितलं होतं मी तुम्हाला. ओके, अशा प्रकारे जाती शब्द, ज्ञाती शब्द आज पण अस्तित्वात आहे, पण कशासाठी वापरतात मग सहसा, ते जे किनशिप असते आपले, ज्ञाती बांधव म्हणतात लोक ऍक्च्युली, त्याच्यासाठी तो शब्द वापरण्यात येतो. मिनिंग सिमिलर आहे, पण त्याचा शब्द प्रयोग वेगळा होतो ऍक्च्युली. ग्रेट. नंतर आहे वर्ण. संस्कृत रूट काय आहे, वर, म्हणजे ऍक्च्युली एका प्रकारे काय आहे, एका प्रकारे आवरण हा शब्द आहे, शेल ज्याला आपण म्हणू शकतो. असा प्रश्न येणार नाही की जातीचं मूळ काय म्हणून, मे बी इंटरव्ह्यूला विचारला तर वेगळं आहे. ओके, पण हे आपलं थोडंसं डिस्कशन झालं पाहिजे आधी, त्याच्यासाठी आहे. आणि मे बी तुम्ही उद्या इंटरव्ह्यूला पोहोचले, सांगितलं माझा ऑप्शनल सोशिओलॉजी आहे, मग तुम्हाला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याला जरी माहित नसेल याचा रूट लॅटिन आहे तर सांगायचं त्याला ऍक्च्युली लॅटिन आहे, पण तसं होत नाही. ओके, कारण काही काही रेफरन्समध्ये त्यांनी पोर्तुगीजच रूट दिलेला आहे, पण तसं नाहीये. समजलं काय म्हटलं मी तुम्हाला? ओके, जायचं पुढे आणखीन. येस, आता आणखीन एक दोन संकल्पना आपण बघू. कोणी ऍक्च्युली असा शब्द ऐकलाय का, द्विज शब्द ऐकलाय का? नाही, कोणीच नाही ऐकला एवढ्या मोठ्या क्लासमध्ये? नाही.
पण हा कधी शब्द ऐकलाय? तुम्ही ऐकलाय द्विज? ऐकलाय काय असतं द्विज? म्हणजे तुम्ही भारतात राहता याचा अर्थ असं होतं माहिती आहे का? बाकी लोक राहत नाही सध्या. ओके, कसं काय काय काय? हा, द्विबीज आहे. द्विबीज आहे, द्विज नाही आहे, द्विबीज आहे. दोनदा जन्म घेणारा. 3 वर्ण द्विज आहेत ऍक्च्युली. कोण कोण? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे द्विज आहेत. शूद्र आणि अतिश, ज्याला आपण अनटचेबल म्हणतो, दे आर नॉट द्विजास. दे आर ऍक्च्युली एकच, म्हणजे एकता जन्म झालेला. इंटरेस्टिंगली द्विज शब्द हा समानार्थी शब्द कशाचा आहे? पक्षाचा समानार्थी शब्द आहे. लिंग्विस्टिकली आहे. यांनी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न प्रिपेअर केलेला असेल, मोरावाळिंबे आहे का हा शब्द? हा आहे, होच म्हणा लागेल आता तुम्हाला. नाही म्हणून काय फायदा आहे आता? आहे की नाही? असं कसा अर्थ? तर द्विजचा अर्थ असा होतो, म्हणजे पक्षासाठी पहिले आपण समजून घेऊ की पक्षाचा जन्म कसा होतो? दोनदा होतो. पहिले बायोलॉजिकल बर्थ होतो, एकच्या बाहेर आला ते ऍक्च्युली. ठीक आहे, नवीन नवीन क्लास लावला. दुसरा जन्म कसा होईल त्याचा? आता जेव्हा त्याला काय फुटतील? प्रिलिम पास झालं पोरगा आता ऍक्च्युली. कळत आहे? उड्या जे पंख येतील त्याला. अशा प्रकारे पक्षाचा दोनदा जन्म झाला. येस. सिमिलरली ही संकल्पना आपण जाती व्यवस्थेमध्ये कशी वापरली जाते? एकदा व्यक्तीचा कसा जन्म होतो? बायोलॉजिकल जन्म होतो. दुसरा कधी? दुसरा हा स्पिरिच्युअल बर्थ कन्सिडर केला जातो. पर्टिक्युलरली काय असतं? उपनयन सेरेमनी ज्याला म्हणतात. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय यांचं ऍक्च्युली तो सेरेमनी होतो. आणि तेव्हा त्याला काय मिळतो ऍक्च्युली? सेक्रेड थ्रेड मिळतो, ज्याला आपण जनीव असं म्हणतो. मग ही संकल्पना कुठली झाली? द्विज. क्लिअर आहे मुद्दा एकदम? सिमिलरली आता आणखीन एक संकल्पना आहे, हे तुम्ही ऐकलं असेल ऍटलिस्ट. ऐकलंय? कसं काय असतं हे? तर न्यूजपेपर मध्ये किंवा एखाद्या मीडिया न्यूज मध्ये आपण ऐकलं, सवर्ण आणि अवर्ण ऐकतो की नाही? कोणी असं आहे की जे न्यूज बस नाही बघत? कसं, काही अर्थ सांगू शकता मागे? कन्फ्युजन होत आहे, माहित आहे, पण ते कन्फ्युजन होत आहे. चालेल, क्लास कशासाठी? कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आहे ना ऍक्च्युली. आहे की नाही दादा? बरोबर आहे. तुमचं नाव काय? निशिगंध दहे ढगे. ओके, चलो. ज्योग्राफीचा इम्पॅक्ट आहे की नाही? येस. ओके, आणि अवर्ण म्हणजे? ओके, तर थोडस आपण इलॅबोरेटेड घेऊ. सवर्णचा अर्थ होतो वर्ण आहे असा. कोणाकोणाला वर्ण आहे? या 4 लोकांना वर्ण आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना वर्ण आहे, म्हणून ते कसे झाले? सवर्ण झाले. आणि जे अनटचेबल्स आहेत ते काय आहेत मग? ऍक्च्युली हे अवर्ण आहेत, वर्ण नाही असा सिंपल मिनिंग आहे. कळला मुद्दा काय ऍक्च्युली? ओके, म्हणजे हे काय झालं आता? इथे हे 3, याच्यावर तुम्हाला डायग्राम काढावे लागेल आता. हे कसे? सॉरी, हा इथपर्यंत काय झालं ऍक्च्युली? दे आर द्विजास. हा काय झाला मग ऍक्च्युली? हा आता हे 2 काय झाले? एकच. डायग्राम काढा, फक्त डायग्राम मध्ये हे लिहा, म्हणजे नावं लिहा, बाकी लिहू नका ऍक्च्युली. आणि इथे पंचमा असं लिहा, पंचमा. पंचम लिहिलं तरी चालेल, पंचमा इंग्लिश आहे. आणि हे काय असतील मग आता ऍक्च्युली? इथे एकच झालं, हे द्विज झालं. हे आता तुम्हाला लिहावं लागेल 4 जे आहे शूद्रापर्यंत. सॉरी, हे आपण म्हणजे पुन्हा रिड्रॉ करू, थोडस काढायला बरं असेल तुम्हाला. थोडं थांबून जा.
पंचम लिहायचं आहे. आता इथे काय करू आपण, इथे आणू नाही इथपर्यंत आहे सवर्ण असे काळ. याचा अर्थ हा कसा झाला, अवर्ण. हे काय झालं ऍक्च्युली इथे 3 पर्यंत द्विज, आणि हे 2 कसे झाले मग ऍक्च्युली एकज झाले आहेत. लिहू ना. सर कसं आहे, वैशिष्ट्य घ्यायचे. आता जाती व्यवस्थेची आपल्याला ते अर्थ कधी समजून येतो ऍक्च्युली, जेव्हा आपण त्याचं वैशिष्ट्य घेतो. आपण जस्ट काही टर्मिनॉलॉजी घेतलेल्या आहेत ऍक्च्युली. ओके, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये. एखादी वैशिष्ट्य व्यवसायाची रिस्ट्रिक्शन, व्यवसायावर काय असतं, रिस्ट्रिक्शन असतं ऍक्च्युली. काय असतं, रिस्ट्रिक्शन. एका जातीमध्ये तुम्ही जन्माला आले तर एखादा तुम्हाला व्यवसाय तेव्हाच भेटून जाईल, जॉब सिक्युरिटी ऍक्च्युली. हाच व्यवसाय तुम्हाला करायचा आहे असं रिस्ट्रिक्शन असतं ऍक्च्युली. अजून काही रिस्ट्रिक्शन ऑन ऑक्युपेशन असं म्हणतो आपण. धार्मिक काय होतं, ओके, त्याला काय म्हणू शकतो आपण ऍक्च्युली, सिस्टम ऑफ डिसेबिलिटीज आणि प्रिव्हिलेजेस असं म्हणू शकतो. त्याच्याबद्दल चर्चा करू. पहिला टाका वैशिष्ट्य, खंडात्मक विभागणी.
इंग्लिशमध्ये सेगमेंटेड डिव्हिजन, खंडात्मक विभागणी. पूर्ण समाजाला आपण काय करू, छोट्या छोट्या एककामध्ये डिवाइड करू. त्या एककाला काय म्हणायचं, जात असं म्हणायचं. टोटल वर्ण किती आहेत, थेरॉटिकली किती वर्ण आहेत, 4, पण प्रॅक्टिकली किती असू शकतात, 5. कारण काही लोक हे वर्ण व्यवस्थेच्या बाहेर आहेत, त्यांना आपण काय म्हटलं, अवर्ण असं म्हटलं ऍक्च्युली. पंचमच अंत्यज आहे, शेवटी जन्मलेला, पण ते लॅडरवर शेवटी, म्हणजे टाइमलाईन नुसार नाहीये, लॅडरवर हरारकीवर शेवटी जन्मलेला. अस्पृश्य म्हणजे अनटचेबल, हे शब्द पंचमासाठी वापरण्यात येतात ऍक्च्युली. ओके, तर प्रॅक्टिकली 4, सॉरी प्रॅक्टिकली 5, थेरॉटिकली जे म्हणजे रेफरन्स आहे त्यामध्ये 4च वर्ण तुम्हाला आढळतील. इव्हन पहिले ही व्यवस्था त्रिवर्णिक होती असं पण बाबासाहेबांचं म्हणणं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, मग ते 4था वर्ण आणला. तसंच मग बाकी पण काही लोक राहून गेले, त्यांना त्यांनी ऍड न करता काय म्हटलं की हे काय आहेत, अवर्ण आहेत. भारतामध्ये कोणी येऊन सिटिझनशिप जरी घेतली आपली समाजाची, भारताची, तो कुठल्याच वर्णाचा नाही आहे, सॉरी कुठल्याच वर्णाचा नसेल म्हणजे काय होईल ऍक्च्युली, तो अवर्ण असेल असं आपण मानू ऍक्च्युली. आता पहिले ते सिस्टम जास्त रिजिड असेल, आता तो सिस्टम थोडा रिजिड नाही आहे, एवढंच फरक पडतो ऍक्च्युली. ग्रेट. आता मला सांगा, खंडात्मक विभागणी आणि प्रत्येक समाजाचं एक एकक असतं. मार्क्स म्हणतो की समाजाचं एकक काय, वर्ग. मोस्टली सोशिओलॉजिस्ट काय म्हणतात की समाजाचं एकक हे कुटुंब असतं. बाबासाहेब आणि त्यांच्यासोबत जे लोक आहेत ते काय म्हणतात, समाजाचं एकक काय असतं, भारतीय समाजाचं एकक काय महत्वाचं, जात आहे. ज्याला जात समजली त्याला भारतीय समाज समजला. जे पण इन्फ्लुएन्शियल लोक आहे इंडियामधले किंवा आयडियोलॉजीज आहे, त्यांना काय समजलं आहे, जात समजली. वाय काँग्रेस रूल ओव्हर इंडिया, कास्ट. वाय नाउ बीजेपी इज रुलिंग ओव्हर इंडिया, कास्ट. जे मग याच्या अपोज मध्ये असतील ते पण ग्रेट बनले, महात्मा फुले, बाबासाहेब. तर आपल्याला अंडरस्टँड करायचं एक ऑफिसर म्हणून. ओके, किंवा तुमचा अधिक इंटरेस्ट असेल तरी समजून घ्यायचं ऍक्च्युली हे सोडून पण. ओके, पहिलं काय, खंडात्मक विभागणी, छोटे छोटे तुकडे करायचे. पहिले काय, वर्ण. नंतर काय आहे, मग त्याच्यामध्ये जाती आहेत. किती जाती आहे असं मानलं जातं माहितीये का, काउंटिंग नाही आपल्याकडे प्रॉपर, पण असं म्हटलं जातं की भारतामध्ये 4 आणि 5 वर्ण बघितले आपण, किती जाती आहेत, 3000 जाती. पहिले लिहा वर्ण. चार चतुर्वर्ण म्हणतो आपण. प्रत्यक्षात पंचमही जाती असू शकतात किंवा वर्ण असू शकतो, सिम्पली अनटचेबल्स. प्रत्यक्षात 5वा वर्ण असू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, 5वा म्हणून पंचम. इंग्लिशमध्ये पंचमाज असं म्हणतात, मग पंचम आहे मराठीमध्ये प्रॉपर. इथे थांबलं का, सेगमेंटेड डिव्हिजन, खंडात्मक विभागणी नाही. आता याच्यात काय असतील, जाती असतील. भारतामध्ये 3000 जाती अस्तित्वात आहेत असे मानले जाते. थांबली का खंडात्मक विभागणी, नाही. जातीमध्ये पण काय असतात ऍक्च्युली, उपजाती असतात. आणि असं थेरॉटिकली म्हटलं जातं की प्रत्येक जातीत किती उपजाती असतात, 12.5 जाती असतात. आणि ह्या 12.5 जाती पण ऍक्च्युली जातीसारखे ऍक्ट करतात. एंडोगॅमीचा रूल असतो याच्यामध्ये, तुमच्या उपजातीमध्ये लग्न झालं पाहिजे. क्षत्रिय वर्ण आहे, समजा आपण मान्य केलं की क्षत्रिय, मराठा क्षत्रिय आहेत, मराठा कास्ट झाली, त्याच्यामध्ये पण उपजाती कुठल्या असतील, मग 96 कोळी उपजात असेल. जे उदाहरण यासाठी घेतलं की हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना म्हणून. ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये एक अनटचेबल कास्ट आहे, त्याच्यामध्ये 50 उपजाती आढळतात ऍक्च्युली पूर्ण महाराष्ट्रभर. विचार करा, 12.5 नाही, त्यापेक्षा जास्त पण असू शकतात, पण म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय होतो की एक आहे बाबा असा नंबर, निश्चित संख्या नाही सांगता येत आपल्याला किती डिवाइड झाला समाज. आणि प्रत्येक उपजात, जात नाही, उपजातीचं म्हणणं आहे की आम्हाला काय करायचं, ऍक्च्युली मेंटेन ठेवायचं स्वतःला.
ग्रेट. खंडात्मक विभागणी समजली काय आहे. दुसरं फीचर वैशिष्ट्य बघा, हरारकी, किंवा आपण त्याला काय म्हणतो, मराठीमध्ये खूप शब्द आहेत ऍक्च्युली, इंग्लिशमध्ये नोट डाऊन करा सोबतच. हरारकी किंवा त्याला काय म्हणतात पदानुक्रम मराठीमध्ये, किंवा त्यालाच काय म्हणतात उत्तरंड, त्यालाच काय म्हणतात सोपानक्रम. जो शब्द तुम्हाला आवडतो तो शब्द वापरा. साडेबारा जरी आपण मान्य केलं तर किती उपजाती निर्माण होतील, 12.5 × 3000. प्रत्येक उपजातीला स्वतः मेंटेन करायचं आहे, तर कास्ट सिस्टम मेंटेनच राहील ऍक्च्युली. उपजाती जरी डिस्ट्रॉय झाल्या पहिले तर जाती राहतील. काय, अच्छा तुम्ही काउंट केलं, ओके चालेल, ग्रेट. हा, आपण काय म्हटलं, पदानुक्रम, सोपानक्रम, उत्तरंड, हरारकी. म्हणजे हे ऍक्च्युली डिव्हिजन जे आहे ते व्हर्टिकल आहे. मे बी हे असं पण असू शकलं असतं ना की म्हणजे आपण वेगवेगळे आहोत, पण इथे कसं ऍक्च्युली आपण ते काय म्हटलं, कोणीतरी सुपेरियर आहे, कोणीतरी इन्फिरियर. हरारकी म्हणतात त्याला. ओके, सगळ्यात सुपेरियर कोण असेल मग याच्यामध्ये, ब्राह्मण. मग त्याच्यापेक्षा कमी सुपेरियर क्षत्रियच, कमी सुपेरियर वैश्य, शूद्रच आणि पंचमाच. हरारकी. बरं, मग 5च लेवल आहेत का? नाही. मी समजा ब्राह्मण आहेत, त्यांना विचारलं की तुम्ही सगळे सुपिरियर कर, नाही. अयंगार ब्राह्मण यांचं म्हणणं आहे की साऊथ इंडियन ब्राह्मण मध्ये आम्ही सुपिरियर आहोत, ते आमच्यापेक्षा कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये पण अशा काही जाती आहेत, काही कोकणात आहे, काही देशात आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सुपिरियर आहोत, त्यांचं फ्यूड आहे हिस्टॉरिकल. कळत आहे, म्हणजे फक्त एक पूर्ण वर्ण सुपिरियर नाही, त्याच्यामध्ये पण कमी जास्त वाले लोक आहेत. एखादी क्षत्रिय ज्या कम्युनिटी वेगवेगळ्या ज्या आहेत त्यांना प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्ही सुपिरियर आहोत, तो कमी आहे. क्षत्रिय एकामेकाला म्हणतात, त्यातल्या जर जाती आपण मान्य केलं. ओबीसी मध्ये जा तुम्ही, म्हणजे शूद्र इज ओबीसी नाव. ओके, त्यांचं पण प्रत्येकाचं म्हणणं आहे की आमचं काम जे आहे ऑक्युपेशन हे हायर आहे, म्हणून आम्ही हायर आहोत ऍक्च्युली. आम्ही तर लाकडासोबत डील करतो, तो मातीसोबत डील करतो. तर ते नोशन डेंजरस आहे ऍक्च्युली खूप जास्त. बाकी डिव्हिजन हे व्हर्टिकल असू शकतात, इथिनिसिटीज कॅन बी हॉरिझॉन्टल, पण हे कसं आहे, हे व्हर्टिकल आहे, लॅडर आहे. बाबासाहेब म्हणतात की हे कशी आहे, इमारत आहे 4 मजली, ज्याला दरवाजे खिडक्याच नाहीत, जिथे आहे तिथेच राहा. कळलं हरारकी कशी असते? याच्यापेक्षा जास्त पण सांगून काय फायदा नाही ना ऍक्च्युली, आहे की नाही. येस, क्लिअर आहे मुद्दा. नेक्स्ट, इंग्लिश मराठी, नोशन ऑफ पोल्युशन अँड प्युरिटी, शुद्धता आणि प्रदूषण याची संकल्पना. काय नाही, इथंच लिहून आहे दोन्ही, आजूबाजूला बघून काय फायदा नाही. कसं, जसं जसं आपण हरारकीमध्ये वरती जाऊ काय वाढणार आहे, शुद्धता वाढेल. जसं जसं खाली आलं तर काय होईल, प्रदूषण वाढेल. पोल्युशन असा शब्द आहे, अशुद्ध ऐवजी प्रदूषण शब्द वापरण्यात आला. माणसामध्ये प्रदूषण. ग्रेट. आणि म्हणजे सहसा सगळ्या धर्मामध्ये की नाही रिच्युअलिस्टिक प्युरिटी नावाचा कॉन्सेप्ट असतो. भारतामध्ये मग ते रिच्युअलिस्टिकच्या बाहेर पण सेक्युलर स्पिअर मध्ये पण, म्हणजे अधार्मिक अशा गोष्टी म्हणू आपण,
त्याच्यामध्ये पण काय आहे, प्युरिटी आणि पोल्युशनची संकल्पना आहे. सँक्टम आहे म्हणजे गर्भगृह, कोण जाऊ शकतं, फक्त ब्राह्मणच जाऊ शकतो. त्यात पण पुरुषच आहे ऍक्च्युली, पण आपण कास्ट सिस्टम स्टडी करतो. मग पूर्ण मंदिरात कोण एंटर होऊ शकतं, शूद्र वर्णापर्यंत सगळे येऊ शकतात. आणि मंदिराच्या बाहेर कोण राहील, अनटचेबल राहील. आहे अशी संकल्पना. कारण कोणतरी प्युअर आहे, कोणतरी इम्प्युअर आहे. मग ते दुसरे पण सिस्टम येऊ शकतात त्याच्यामध्ये. कळत आहे काय म्हणताय मी तुम्हाला? सिंपल आहे ना? ओके, येस. याच्यातूनच कुठली संकल्पना जन्माला आली, अनटचेबिलिटीची संकल्पना जन्माला आली. कळत आहे? काही लोकांचं असं काउंटर आहे की नाही सर, हे फूड हॅबिटमुळे झालेलं आहे. जे पण कोस्टल एरियामध्ये राहणारे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणारे ब्राह्मण आहेत ते मीट इटर पण आहेत. आय ऑब्झर्वेशन आपलं. तिथे तर यार इम्प्युरिटीचा कॉन्सेप्ट नाही आला, इथेच कसा आला? तर ते फूड हॅबिट पेक्षा वेगळं आहे. ठीक आहे. पण रिगार्डिंग फूड हॅबिट पण मी याच्या आधी पण सांगितलं आहे की कसं प्रकार आहे आपल्या इकडे, व्हेजिटेरियन, ओके, आणि मीट इटर. नॉनव्हेज हा शब्द एक्झिस्ट करत नाही, लक्षात ठेवा. काय असतं, मीट इटर असतात. आपापल्या हॅबिट आहेत, असू शकतं, चॉईस आहे ती. पण आपल्या इकडे ते कसं आहे, धर्मानुसार आणि जातीनुसार आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणतरी हा प्युअर आहे असं मानलं जातं, खाण्यानी. कशाने? खाण्याच्या हॅबिटमुळे. ओके, प्युअर व्हेजिटेरियन आहे त्याला, म्हणजे आता ते प्युअर व्हेज काय असतं माहित नाही मला तसं, पण व्हेजिटेरियन ऐवजी काय शब्द वापरला जातो, प्युअर व्हेज. काय इम्प्युअर व्हेज पण असतं का कुठे? लिहून असतं ना हॉटेलवर प्युअर व्हेज. ऍक्च्युली कास्ट नोशन आहे, मी तुम्हाला सांगतो, बाकी काहीच नाही. भरपूर कम्युनिटी आहे म्हणजे ठीक आहे, मग त्याचं तो हे आहे म्हणजे राईट चाल शेवटी. पण त्याच्यामुळे म्हणजे व्हेजिटेरियन मुळे प्युअर आहे ही संकल्पना चुकीची असते. म्हणजे समजा आपण एवढंसं थोडंसं मांस खाला तर इम्प्युअर झालं, 50 लाख रुपये 5 करोड रुपये खाल्ले तरी आपण प्युअरच राहतो. आहे असं? येस. मनाचं करप्शन नावाची पण काही गोष्ट एक्झिस्ट करते ना, फक्त फूडवरच असतं का प्युअर इम्प्युअर. ऍक्च्युली त्याच्यावर कधीच कोणी फोकस करत नाही. आहे असं सिम्पली. आणि त्याच्यात अजून माहिती आहे का नालायक काय आहेत आपले लोक, मीट इटर स्वतः म्हणतात की हे व्हेजिटेरियन लोक प्युअर आहेत. काय कारण आहे मला नाही समजलं. द नोशन एवढा स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली लोकांमध्ये, हे प्युअर आणि इम्प्युअर आहे. म्हणजे ठीक आहे, खाण्याचं एक ठीक आहे, पण म्हणजे माइंड अफेक्ट होतो. व्हॉट वी थिंक, सॉरी व्हॉट वी इट वी बिकेम म्हणून. काय फूड कॉन्सेप्ट आपल्या इकडे, तामसिक, राजसिक, अजून काय असं सात्विक. सात्विक खाणारे पूर्ण बिल्डिंग घेऊन घेतात ऍक्च्युली गव्हर्नमेंट, माहित पडत नाही कधी कधी. ग्रीडी असू शकतो माणूस, सात्विक जेवल्यावर पण माणूस ग्रीडी असू शकतो की नाही? मग असं असेल तर ही संकल्पना काय कामाची आहे तुमची? पण लोक मान्य करतात ऍक्च्युली. तो नोशनच एवढा स्ट्रॉंग आहे. व्हेजिटेरियन नाही, कसं सर, प्युअर व्हेजिटेरियन. मीट इटर मध्ये पण काही लोक आहे हिपोक्रेट ऍक्च्युली. खातो सर, पण आज मंगळवार आहे, गुरुवार आहे, संडे आहे, श्रावण आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे. आहेत असे वेगवेगळे प्रकार भारतामध्ये. मग अंडे खाणारे, एग इटर्स, काय जे आहे ऍक्च्युली केक मध्ये चालेल, म्हणजे पालतुगिरी चालूच राहते ऍक्च्युली त्याची. खूप प्रकार आहे त्याच्यात. मग आणखीन एक आलाय आता वेस्टर्न, वेगन. एक्स्ट्रीम गाठलं ऍक्च्युली. वेगन कोणा माहित नाही तुम्हाला? वेगन डेअरी प्रोडक्ट पण नाही खात. मीठ तर जाऊ दे, डेअरी प्रोडक्ट पण नाही चालत आपल्याला ऍक्च्युली. दे आर कन्सिडर्ड इट ॲज ऍक्च्युली मतलब क्रुएलिटी कन्सिडर करतात. क्रूरता आहे बाबा ॲनिमल्सकडे, असं ते मानतात. पण विगन हे पॉसिबल डाएट कधी आहे माहित आहे का? जेव्हा आपल्याकडे काय आहे, पैसा आहे. काय पितात माहिती आहे का? हे मिल्क नाही, मग आल्मंड मिल्क पितात. 200 रुपये लिटर असतं त्याची. सायंटिफिकली पॉसिबल नाही ती गोष्ट, पण काहीतरी त्याच्यात ॲनिमल इन्व्हॉल्व होताच ऍक्च्युली. आल्मंड म्हणलं तर पोलिनेशन आहे ॲनिमल इन्व्हॉल्व. येस, तसं काही पॉसिबल नाही. पण हे म्हणजे ठीक, जे काय पुन्हा आपण तर थांबवू नाही शकत, पण ते क्लास जे आहे हायर क्लास, त्यालाच विगन डाएट पॉसिबल आहे तसे. इंडियामध्ये पण लोक आहे, विगन मुवमेंट आहे. पण आपला विषय तो आजचा नाहीये. आपला विषय आहे पोल्युशन अँड प्युरिटीचा ऍक्च्युली.
असोसिएटेड विथ ऍक्च्युली कास्ट सिस्टम. ग्रेट. असंच पण एक आहे प्युरिटी, पण तो पेट्रियार्की मध्ये पण आहे, पण तो आजचा टॉपिक नाही आपल्यासाठी, तो नंतरचा असेल. कळलं का नोशन कसं आहे, संकल्पना कशी आहे, माणसाला लागू करण्यात आलेली. इव्हन प्रोफेशन रिलेटेड पण आहे, ठीक आहे. पण हे जे जो कॉन्सेप्ट आहे अनटचेबिलिटी त्या संदर्भामध्ये आपण ते डिक्लिअर म्हणजे आपण डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुमचं. जसं जसं वरती जाऊ काय असेल, प्युरिटी वाढेल, खाली आल्यावर ऍक्च्युली काय असेल, पोल्युशन वाढेल, आणि मग त्याच्यासोबत आहार किंवा विचार या सगळ्या गोष्टी पण जोडल्या गेलेल्या आहेत. ओके. माइंड करप्ट होऊन जातं म्हणजे हे खाल्ल्याने, माइंड आहे दादा ते. ओके. नेक्स्ट यायचं. ओके. नेक्स्ट जागा आता रिस्ट्रिक्शन ऑन सोशल इंटरकोर्स. सॉरी, याच्यात बदललं का रे. ओके. हा पॉइंट आहे प्रिव्हिलेज अँड सिस्टम ऑफ प्रिव्हिलेज अँड डिसेबिलिटीज आणि विशेष अधिकार आणि निर्बंध याची व्यवस्था. याच्यात मराठीत आलं का? ओके, चालेल. कसं विशेष अधिकार आणि निर्बंध कसे असतात, कशा संदर्भामध्ये. जसं जसं आपण कास्ट सिस्टम मध्ये वरती जाऊ काय वाढतील, विशेष अधिकार वाढतील, आणि जसं जसं आपण खाली होतं काय वाढणार, ऍक्च्युली निर्बंध वाढणार आहे. कसे निर्बंध सर आणि कसे विशेष अधिकार. पहिला टॉपिक आहे मंदिर प्रवेश, ऍक्सेस टू टेम्पल. आधीच उदाहरण घेतलं आपण, गर्भगृह, मंदिर आणि बाहेरचा भाग. ओके. असा सिस्टम चाललेला आहे. अनटचेबल्स बाहेर आहेत आणि पूर्ण सवर्ण कुठे आहेत, टेम्पल मध्ये आहेत, आणि पर्टिक्युलरली तो प्रिस्ट कास्ट आहे ती गर्भगृहामध्ये आहे. असं आहे ऍक्सेस टू टेम्पल. कशा लिहून घ्या, कशाच्या संदर्भात म्हणून. आता संदर्भ काय आहे, मंदिर प्रवेश एक. अजून पाणवठा, वॉटर बॉडी, मग ते विहीर असू शकते, मग ते ऍक्च्युली तलाव असू शकतो, ते नदी असू शकते. ऍक्च्युली पहिलं जी स्ट्रीम येत आहे सवर्ण, नंतरचा भाग कोणासाठी असेल, अवर्णांसाठी असू शकतो. याचा अर्थ असं नाही की गावात 12 जाती म्हणून 12 विहिरी आहेत, असं नाही होत. मे बी प्रिस्ट, मे बी डॉमिनंट कास्ट, मे बी अनटचेबल्स, असे वेगवेगळे सोर्सेस असू शकतात. आजही ते दिसून येतं, फक्त त्याच्यावर चर्चा होत नाही म्हणून लोकांना वाटतं हे संपलेलं आहे म्हणून. महाराष्ट्राचे पण उदाहरणं आहेत आणि युपी बिहारमध्ये तर उदाहरण असतात ऍक्च्युली. आज पण लोक ते फॉलो करतात. पाणी बदलत नाही, लक्षात घ्या. मग ते हायरार्की मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं नेहमी. अजून शिक्षण, एक कम्युनिटी शिक्षण घेऊ पण शकते, देऊ पण शकते. बाकी कम्युनिटी शिक्षण फक्त घेऊ शकतात, देऊ शकत नाही. आणि काही लोकांना शिक्षणच नसेल कुठल्याच प्रकारचं. मध्ययुगीन म्हणजे त्या समाजामध्ये सगळीकडे ते फीचर्स आहेत, आपण एवढंही नाही करायचं. पण आहे का असं, शिक्षण काय शेवटी प्रिव्हिलेज झाला ना. आणि खूपदा प्रिव्हिलेज म्हणजे अशी खूप मजा असते असं पण नाहीये, पण ऍब्सेन्स ऑफ काय असतात ऍक्च्युली रिस्ट्रिक्शन्स असतात, ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे बंधनं कमी असतात, हे पण आपण सांगू शकतो. अजून काही काय काय, गाव रचना कशी असते, सेंटरमध्ये कोण राहतं, तर एक तर प्रिस्ट क्लास किंवा डॉमिनंट कास्ट, त्याच्या सराउंडिंग बाकी अलुतेदार बलुतेदार, आणि गावाच्या बाहेर कोण असेल ऍक्च्युली, येस अनटचेबल्स असतील असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानुसार मग तर तुम्हाला म्हणजे ऍक्सेस मिळतो गावामध्ये. ओके. येस, हे मी सांगितलं ना पहिलं ऍक्सेस म्हणून पाण्यावर रिव्हरचं सांगितलं उदाहरण आहे असं. ओके. अजून कशा संदर्भामध्ये, आता काही उदाहरणं आणखीन घेऊ आपण. ओके. जर तुम्ही कुठलाही न्यूजपेपर वाचला तर एक दर 6 महिन्यांनी राजस्थान मधून एक न्यूज येईल की या डॉमिनंट कास्ट पर्टिक्युलर राजपूत
यांनी दलितांना मारहाण केली. कारण काय? पहिलं कारण आहे मिशी ठेवली. ते पण आहे. यस, मिशी ठेवली. मिशी ठेवणे, पगडी घालणे हा पण काय आहे? विशेष अधिकार. येस, पहिले हे एक झालं. भरपूर ठिकाण कुठे तर सहसा शिर्डीमधले गाव पिंपळवाडी, आज पण आहे ना, समजा मातंग समाजातलं जर कुणी वारलं ना, त्यांची जी मयत असते ना, विष नाही जाऊ देत. ओके. आणि त्यांची मातंग समाजाची जी जाळण्याची आहे का, ते वेगळं पूर्णच अनटचेबल नाही, फक्त मातंग कम्युनिटी पूर्ण अनटचेबल साठी. मातंग समाज. ओके. पण ते आज पण फॉलो करते ते सगळे. येस, असं नाही की भांडण होतं. मेल्यानंतर पण जात नाही आहे की नाही? जात नाही ती जात म्हणतात ना, जाती नाही उसे जाती कहते. रिजिडिटी सांगते ऍक्च्युली स्टेटमेंट. म्हणजे मयत काढणे याचं पण एरिया डिसाइड आहे. रस्त्याहून चालणे पण डिसाइड आहे ऍक्च्युली. तमिळनाडूमध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे, महाराष्ट्रासारखं आपण मानतो. आत्ता एक तिथे म्हणजे मुवमेंट झाली, एक रस्ता अनटचेबलला 50 वर्षाच्या आधी ओपन करण्यात आला होता, पण आज पण तिथे सवर्ण लोकांना चालू देत नव्हते अनटचेबलला. शेवटी आत्ता त्यांनी त्याच्यावर चाललंय ऍक्च्युली. ते म्हणजे एक रेजिस्टन्स दाखवलं त्यांनी की आम्ही पण करू शकतो म्हणून. ग्रेट. त्याच्यानंतर कब्रिस्तान पण वेगळे असतात. असं तर मारे सनातन धर्म असतो पॉप्युलर इमेज मध्ये, पण इथे आपल्याच धर्माच्या लोकांना आपण ओके आपल्या कब्रिस्तानात पण जागा देऊ शकतो. दफनविधी म्हणू शकतो आपण. काय म्हणतात त्याला यार एरियाला? त्या स्मशानभूमीमध्ये जागा देत नाही, तो शब्द येत नव्हता. इथे कशाला महाकुंभमध्ये मरायला जातं ऍक्च्युली, आहे की नाही? पाप तर हे आहे ना, असं आहे आपल्या इकडे. भले थेरॉटिकली भलेही महान सांगत असू आपण, पण आहे रियालिटी. बदल तुम्ही काहीतरी नवीन उदाहरण दिलं. हे तर झालं. इव्हन लग्न नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे ते आता इंडिया सगळ्या इंडियामध्ये पण काय असतं, वरात कशी निघते? घोड्यावर. घोडी काय असेल जे काय ओके. तर काय होतं माहितीये का की मग नॉर्थ इंडियामध्ये अशी प्रॅक्टिस पहिले अप्पर कास्टच करायचे. लोअर कास्टच्या लोकांना पण नोकरी मिळायला लागली, पैसे मिळायला लागले, त्यांना पण वाटलं की आपण पण करायला पाहिजे. बरोबर आहे ना? असं झालेलं आहे की बसला घोड्यावर, उतरलाच नाही, पडला खाली ऍक्च्युली गोळी लागून. आता एका ऑफिसरची इच्छा होती की माझं निघालं पाहिजे म्हणून, लोअर कास्ट असेल ओके, तर त्याला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं. काही दिवसानंतर काय झालं युपी मध्ये की थोडे कंडिशन चेंज झाल्या, तर त्यांनी काय म्हटलं, अप्पर कास्ट रिक्वेस्ट करत होती की बघ कर, पण आमचा ऑनर काय होईल, त्याच्यामुळे आमच्या घरासमोरून जाऊ नको तू. किती चांगले लोक आहेत रे हे. तुम्हीच लक्षात घ्या ना, आता काय सांगणार मानसिकतेवर ऍक्च्युली. लोक काय म्हणतात, शिक्षण घरी ठेवा म्हणतात तुमच्या ऍक्च्युली. मी काय म्हणतो, एक मयत निघाली, आता 2 आणखीन काढता तुम्ही ऍक्च्युली. आणि एम्पॉवरमेंट नावाची प्रोसेस स्लो असते ऍक्च्युली. एवढं सोपं असतं तर लोकांनी केलं असतं. नाही, अशिक्षा कारण नाहीये, माइंडसेट आहे. आणि त्यांनी पहिलेच सांगितलंय की शिक्षण तुमचं कुठे ठेवायचं, तिकडे ठेवायचं, इथे नाही आणायचं ऍक्च्युली. प्रिव्हिलेज सोडायला तयार नाही लोक आपल्या ऍक्च्युली. हळूहळू तर चेंज होत आहे. जसं तुम्ही एक उदाहरण दिलं, पण काही म्हणजे काही डिस्ट्रिक्ट मध्ये असे उदाहरणं नाही आहेत. हळूहळू चेंज होत आहे, पण दिसून येत. संविधान त्यांना माहितच नाही ताई, कसं करायचं सांगा. आता मानतच नाही पहिली गोष्ट. ही काही गोष्ट एक्झिस्ट करते हे मान्यच नाही करत ते लोक. आडमुठे तरी चांगले असतात, हे तसे पण ऐकत नाही. तो माइंडसेट असतो तसा ऍक्च्युली. शिक्षणाने फरक पडत नाही. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा इव्हन जास्त तुम्ही या एरियामध्ये आले ना, तुम्हाला विचारतात रूम भाड्यात द्यायचं, तुम्ही नॉनव्हेज खाता का म्हणून, जर आडनावरून गेस नाही झाला तर ऍक्च्युली आहे असं. तुम्ही म्हणता शिक्षण, पुण्यातलं उदाहरण दिलं. सराउंडिंग एरियामध्ये जास्त ऍक्च्युली आहे. जसं आउटसाईड जातो तर फ्लॅट सिस्टम मध्ये तसं पण कोणी कोणाला ओळखत नाही, तो प्रॉब्लेम येत नाही. पण आहे इथे आहे. शिक्षण कमी आहे एरियामध्ये नाही, पैसा पण आहे, सेक्युलर अप्रोच येत असतो सहसा, पण असं दिसून येतं. काय काय उदाहरणं नाही घेतले आपण. म्हणजे लग्नाचं झालं, मयतीचं झालं, स्मशानभूमीचं झालं ऍक्च्युली. मिशी ठेवण्यावरून वाद होतात.
काही लोकांनी सांगितलं की मिशी ठेवा पण अशी खाली असली पाहिजे, आमची वरती असते. बहुतेक काळामध्ये आता एक उदाहरण आणखीन देतो की म्हणजे इंडिया इंडिपेंडेंट झाला, समानता आली, बिहारमध्ये असे काही कास्ट होते ज्यांना चप्पल घालणं अलाउड नव्हतं, कन्सिडर्ड ॲज, म्हणजे पगडीचं उदाहरण मी ऑलरेडी दिलं आहे. एक व्यक्ती काय गेला, ऍक्च्युली चप्पल घालून गेला, झालं ना, आता संपलं बाबा सगळं. जमीनदार वर्गाने काय म्हटलं, चप्पल पाहिजे ना, ठीक आहे, मग चप्पल त्याला घालून दिली आणि त्याला खिळे मारून दिले. ऍक्च्युली जन्मभर तू आता चप्पली सोबतच राहते. अशी उदाहरण आहेत बरं आपल्याकडे. काय प्लस प्रिव्हिलेज समजत आहे. खूप ठिकाणी असं पण खूप वर्षपर्यंत होतं, पगडीचं उदाहरण झालं. हो, ते समजा आता हुक्का म्हणतात, एक प्रिव्हिलेज मानला जातो, अप्पर कास्ट हुक्का पी. काय म्हणतात, हुक्का किसके साथ पिना चाहिए, बराबर एक साथ. एक तर त्याला हुक्का, पहिली गोष्ट ते पैसे पण नसेल लोकांकडे, पण हुक्का आमच्या समोर नाही प्यायचं, तुझ्या घरात पी लपून ऍक्च्युली, तेव्हा ते सिगरेट सारखं असेल ना. ओके, ग्रेट. गोल्ड सिल्वर हे घालू शकत नाही लोअर कास्ट. त्यात एक प्रॉब्लेम असा आहे की ते अफोर्डेबल पण असेल त्यांच्यासाठी. ओके, पण जर असेल तर तुम्ही गोल्ड सिल्वर नाही घालू शकत, चांगले कपडे नाही घालू शकत. आता बदलत आहे, ऍग्री, पण पहिले असे डिसेबिलिटीज होत्या, सगळ्याच बाबतीत डिसेबिलिटीज झाल्या ना. आता काय राहिलं? येस, क्लिअर. येस, झालं ना, एवढं डिसेबिलिटी समजलं तुम्हाला, प्रिव्हिलेज काय असतं. खूप ठिकाणी असं पण आहे की लोक ना म्हणतात की जाऊ दे आता, म्हणजे अप्पर कास्ट म्हणतात लोअर कास्टला हे अधिकार आपण काही करू शकत नाही, पण त्यांचं म्हणे आम्ही आमचे प्रिव्हिलेजेस नाही सोडू शकत ऍक्च्युली. मग ते बरोबरी होत नाही. स्ट्रक्चरल, खूप लोक म्हणतात डिस्क्रिमिनेशन संपलेलं आहे आता. नाही, डिस्क्रिमिनेशन हे आता स्ट्रक्चरल आहे, इंडिव्हिज्युअल लेवलवर नाही. तुम्ही कोणा लोअर अप्पर एकामेकाला शिव्या देणार नाही, तो सिस्टम तसा बनलेला असतो ऍक्च्युली. बोला. हो, कास्टवरून आपल्या इकडे नावं असतात ऍक्च्युली, पाटील वाडा, ब्राह्मण वाडा, माळी वाडा ऍक्च्युली. तर हे नसलं पाहिजे असतं, ते त्याला घेतोहायझेशन असं म्हणतात ऍक्च्युली. तर तसा कॉन्सेप्ट आहे आपल्या इकडे ऑलरेडी. म्हणजे गावाची रचना जी आहे आणि जातीगत नावं जी असतात ते बदलवले पाहिजे असं महाराष्ट्र चालू आहे. चांगली गोष्ट ऍक्च्युली आहे पण असं. ओके, नेक्स्ट, रिस्ट्रिक्शन ऑन सोशल इंटरकोर्स. रिस्ट्रिक्शन ऑन सोशल, सामाजिक संबंधावर बंधने. पर्टिक्युलरली याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक आहे सहभोजनाचा अभाव. सहभोजनाचा अभाव, 2 कम्युनिटी, 2 जाती ह्या सोबत भोजनाला नाही बसल्या पाहिजे. बसल्या जरी अप्पर कास्ट अनटचेबल सोबत, तर तसं पण तुम्ही बसू नाही शकत. पण जे सवर्ण आहे त्याच्यामध्ये जे आहे चारही, तर तेच सोबत नाही बसू शकत. समजा बसले तर त्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन असतात ऍक्च्युली. ओके, ते कच्च्या पक्का फूडचा कॉन्सेप्ट आहे, पण तिथपर्यंत आपला क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे. इव्हन जर फंक्शन्स असतील तुमच्या फॅमिलीमध्ये, तर त्याच्यामध्ये कुठल्या जातीला कितपत इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं याला लिमिटेशन्स असतात, मर्यादा असतात. तर तुमचं इंटरॅक्शन खूप कमी होऊन जातं याच्यामध्ये. ग्रेट, पुढे जायचं. आता आहे असं लिहा, विवाह संस्थेवरील मर्यादा, असं लिहा. मग आपण इंडोगॅमी डिस्कस करू. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे रिस्ट्रिक्शन आहेत. कसं, एक आहे अंतर्विवाह ऍक्च्युली, म्हणजे आणि आपण म्हणू जाती अंतर्विवाह आणि गोत्र बहिर्विवाह ऍक्च्युली. ओके, काय म्हणतात त्याला, गोत्र कास्ट इंडोगॅमी आणि गोत्र एक्झोगॅमी. म्हणजे लग्न कसं झालं पाहिजे, जाती अंतर्गत झालं पाहिजे. ओके, पण जाती अंतर्गत कसं झालं पाहिजे, हे गोत्राच्या बाहेर झालं पाहिजे. आता गोत्र सिस्टम विवाहाच्या याच्यात जास्त कुठे अप्लिकेबल केलं जातं ऍक्च्युली, नॉर्थ इंडियामध्ये. तिथे त्यांचं काय, पहिली गोष्ट गोत्र काय. ओके, तर असे 10 ऋषी आहेत जनरली जे मी वाचलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याचं नाव भारद्वाज, अत्री, गौतम, कश्यप असे आहेत.
आणि असं मानलं जातं तुमचं गोत्र समजा कश्यप आहे, अर्थ काय झाला की तुम्ही कश्यप ऋषीचे ऍक्च्युली काय आहात, डिसेंडंट आहात ऍक्च्युली. आणि जर दुसरा पण कोणी हा काय आहे ऍक्च्युली कश्यप गोत्राचा आहे किंवा 2 भारद्वाज, त्यांचा अर्थ काय अर्थ झाले, त्याचा अर्थ झाला ते सगोत्र झाले. आणि सगोत्र मॅरेज नाही होऊ शकत ऍक्च्युली. तुमचं जर गोत्र सारखं असेल तर तुमचं लग्न होऊ शकत नाही, कारण तुम्ही सेम ऋषीचे काय डिसेंडंट आहे. फिक्शनल आहे, लक्षात घ्या, असं काही एक्झिस्ट नाही करत, पण हे फिक्शनल आहे. ओके, पण नाही करू शकत तुम्ही. तुमच्या गोत्रामध्ये लग्न नाही करू शकत, तुमच्या आईच्या गोत्रामध्ये पण लग्न नाही करू शकत, आणि तुमच्या आईच्या गोत्रामध्ये, आईच्या आई गोत्रामध्ये पण नाही करू शकत ऍक्च्युली. ओके, अशा प्रकारे सिस्टम तो चालतो ऍक्च्युली. ग्रेट. गोत्राच्या बाहेर लग्न झालं पाहिजे आणि जातीच्या आत झालं पाहिजे, असे 2 नियम आहेत. आणि जर हे नियम मोडले, ओके, आणखीन एक नियम आहे, त्याला म्हणतात मग काय म्हणते त्याला, हायपरगॅमी. म्हणजे तेवढं येणार नाही, पण हायपरगॅमी मध्ये मुलाचं स्टेटस नेहमी जास्त असतं, पण तो टॉपिक आपण पेट्रियार्की मध्ये घेऊ. पण असे ऍक्च्युली काय असतात, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन असतात. आणि लोक मग ते जो आंतरविवाहाचा नियम आहे तो उपजातीमध्ये पण लागू होतो, आणि हे जर ब्रेक झाले तर तुम्हाला सिव्हिअर पनिशमेंट होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ग्रेट, मुद्दा समजला. नेक्स्ट आहे व्यवसायावर मर्यादा किंवा बंदी. व्यवसायावर निर्बंध. सिंपल पॉइंट आहे. तुम्ही जसा जन्म झाला तुमचा, तर तुमच्या कास्टला काय असेल, एक अटॅच व्यवसाय असेल, तो तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. हे खूप कसं आहे की मॅक्सिमम पॉप्युलेशन तशी बघितलं तर एकच आहे आणि शूद्रच आहे. ओके, इथे ते खूपच रिस्ट्रिक्टिव्ह होतं, पण जसं जसं तुम्ही वरती जाल तर काय होतं की थोडं रिस्ट्रिक्शन कमी होत जातं. पण याच्यामध्ये पण मध्ययुगीन भारतामध्ये असे नियम होते की जर तुम्ही तुमचा व्यवसाय सोडत असाल तर तुम्हाला पनिशमेंट होत असते ऍक्च्युली. ओके, काही फाईन असेल किंवा काही प्रमाणामध्ये पनिशमेंट होऊ शकत होते. ओके, तर हा पण एक झाला. शेवटी आहे कास्ट पंचायत, जात पंचायत. जाती पंचायत माहिती आहे की नाही? कोणी बघितलंय कधी डोळ्यानंच? नाही. प्रकरण वाचण्यात येतात ऍक्च्युली. महाराष्ट्रामध्ये जात पंचायत बॅन आहे, पण बॅन असल्याचा अर्थ असा थोडी होतो की बंद झालं म्हणून, आहे की नाही. इलिगली चालवतात लोक. म्हणजे नवीन गव्हर्नमेंटनीच बनवलं, बीजेपी गव्हर्नमेंटच्या वेळेस आलेलं आहे ते. ओके, आणि आपले जे कोण होते काय म्हणतात त्याला, दाभोळकर, आठवत आहे? तर त्यांनी हे प्रपोजल दिलं होतं की जाती ज्या संस्था पंचायती आहे त्याला बॅन केलं पाहिजे म्हणून त्यावेळेस. बाकी पण लोक होते, पण त्यांचं नाव त्याच्यावर अग्रेसर होतं. काय असतं समजून घ्या, एक विलेज आहे, लोकसंख्या आहे 1000, याच्यामध्ये 300 लोक एकाच जातीचे आहेत. तर त्या जातीचं किंवा मग कधी कधी काय होतं की खूप सारे विलेजेस मिळून 1000 लोक बनले, त्यांची एक पंचायत बनेल. 5-10 लोक असतील, आता पंचायत म्हणल्यावर 5च पाहिजे, तुम्हाला माहिती आहे, पण जास्त पण लोक असू शकतात. हे काय करतात, एक पंचायत बनवतात आणि सगळे त्याचे मेंबर असतात, पण डिसिजन घेणारे काही 5-10 लोक असतील. हे काय करतात, त्या जाती संबंधी एक तर नियम बनवतात, किंवा नियम बनवल्यानंतर आणखीन काय करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे हे शुअर करतात. कधी कधी मग यांचं वेलफेअर पण झालं पाहिजे जाती बांधवांचं, हे पण इन्श्युअर करतात. नाही तर कधी कधी जर यांचेच जर डिस्प्यूट असेल जातीच्या लोकांमध्ये, तर ते सॉल्व्ह करण्याचं पण काम त्यांचं असतं. जवळपास लोअर टू हायर सगळ्याच जातीमध्ये काय असेल, ही जात पंचायत असते. विथ टाइम हे साऊथ इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये इरोड झालं. ओके, नॉर्थ इंडियामध्ये कुठे स्ट्रॉंग झालं, कुठे वीक झालं, पण नॉर्थ इंडियामध्ये स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे खौफनाक आहेत ऍक्च्युली ते जाट लोकांची जात पंचायत आहे. त्याला काय म्हणतात, खाप पंचायत. खाप पंचायत असे, खापची पण खाप असते कधी कधी, त्याला सर्व खाप म्हणतात, महाखाप म्हणतात ऍक्च्युली. काय काय काम करतात, काय सांगितलं मी तुम्हाला. एक, नियम बनवणे. कसे नियम बनवले आपण, आपल्या जाती बांधवाच्या लोकांनी आता मांस नाही खायचं, समजा फॉलो करा, नाही तर पनिशमेंट होईल. किंवा काय करतील म्हटलं तुम्हाला, नियम एन्फोर्स झाले पाहिजे. काय म्हणतील ऍक्च्युली, अंमलबजावणी झाली पाहिजे त्या गोष्टीची. काय म्हणतील की नाही, आता आपण काय करायला पाहिजे, गायीचं संरक्षण करायला पाहिजे. नियम बनवला,
तुम्हाला इन्श्युअर करतील की बाबा एवढ्या एवढ्या लोकांनी यासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, पैसा द्यायचा आहे, थोडासा चारा द्यायचा आहे आणि माणूस पण द्यायचा आहे, करा काय फॉलो. वेलफेअर करतील, काय म्हणतील की नाही आपल्या आपल्या इकडे कुलदेवीचं मंदिर आहे, ज्याचं सकाळ संध्याकाळ क्लिनिंग झाली पाहिजे, दिवा लागला पाहिजे, सांगतील 4 लोकांना. म्हणतील की हे 2 म्हातारे आहेत इथे, म्हातारी, त्यांचा एकच मुलगा होता गेला, आता कोण बघेल यांना, यांना दर 5-5 दिवसांनी रोटेशन बेसिसवर यांना अन्न दिलं गेलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, सांगते. वेलफेअर पण करतात, असं काही नाही. कधी त्यांच्या एरियामध्ये शाळा असेल तर त्याची जबाबदारी पण घेतात, क्लिनिंगची आठी, शिकवण्याची नाही म्हणताय तुम्हाला. कोणाला मदत करायची, कोणाच्या घरी लग्न आहे, पैसे नाही आहेत, मदत करा, हे पण करतात. ज्युडिशियल फंक्शन पण आहेत. पॅरेंट्स आणि मुलं यांच्यात प्रॉब्लेम असू शकतो, कुठे जाईल इश्यू? पंचायतीमध्ये. हजबंड वाईफ मध्ये इश्यू असू शकतो, कुठे जाईल इश्यू? पंचायतीमध्ये. 2 भावामध्ये कुठले प्रॉब्लेम असणार? प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम असणार, कुठे जाईल इश्यू ऍक्च्युली? हा 2 नेबर आहेत, तुमचं शेत आहे आजूबाजूला, काही प्रॉब्लेम आहे तुमच्या, आमच्या शेतातूनच का जातो, असे प्रॉब्लेम असतात लोकांचे. चला मग जात पंचायतकडे, मग जात पंचायत काहीतरी सांगेल, निर्णय देईल त्याचा. म्हणजे तेच पार्लिमेंट आहे, तेच एक्झिक्युटिव्ह आहे, तेच ज्युडिशियरी आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर असं त्यांचं स्वरूप राहिलेलं आहे. ओके, ग्रेट.